पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो प्रिय फादर आणि सिस्टरांनो हालेलुया. आज आपण चैत्र भूमीवर म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा येशूचा चेहरा उमटलेली जी जागा आहे त्या जागेमध्ये कदाचित पहिले मराठी मिसळा आपण पडलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. येशू सारखा तुम्ही माझ्याकडे या म्हणून बोललेले दुसरा कोणी आपल्याला भेटणारच नाही. दबलेला आहे का, थकलेला आहे का, ताणलेला आहे का, अडकलामध्ये आहे का, अडचणीमध्ये आहे का, पापामध्ये आहे का, कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही असो तुम्ही माझ्याकडे या. हालेलुया. हालेलुया. दुसरा काही गरज नाही. हालेलुया. येशू जेव्हा ये म्हणून बोलत आहे त्याचा अर्थ येशूचा घर तेवढे मोठा आहे. हृदयामध्ये जागा असेल तर बाकी जगामध्ये कुठेही जागा नाही. हालेलुया. हालेलुया. येशूला हृदयामध्ये जागा होते म्हणून येशूने सांगितलं माझ्याकडे या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना कोंबडेश नसलेली दुसरी जागा जगामध्ये नाही. आपण अनेक ठिकाणी अनेक लोकांना पाहतो, अनेक लोकांना बाजूला करता आहे, बाजूला करण्याची गोष्ट समजून आहे. हालेलुया. तरी सर्वांना सामावून घेणारा, सर्वांना बोलून घेणारा, सर्वांना जवळ करणारा हृदय येशूचा. हालेलुया. पवित्र भाकरीमध्ये उमटलेले येशूचा शरीर हे येशूचा हृदय प्रकट करण्याची जागा आहे. हालेलुया. येशूने ओमाला विचारलं की वर्षाच्या समोर होते अजून तुम्ही विद्याला ओळखलं नाही का? हालेलुया. हालेलुया. फिलिपाला विचारलेल्या प्रश्नाला लगेच फिलिपने सांगितलं आम्हाला विद्या दाखवा बस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलं त्यांनी मला बघितलेलं आहे त्यांनी विद्या बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण बरोबर आपल्या चुकांबद्दल देवाजवळ माफी मागूया. प्रेज द लॉर्ड. मी डेनिस हेनरी कोलास, दर्यामाता चर्च उत्तर पॅरिश, भाईंदर, महाराष्ट्र. मी माझी साक्ष देत आहे. मी माझ्या साक्षीमध्ये अनेकदा म्हटलेलं आहे की माझी कामासाठी कधी इंटरव्ह्यू होत नाही, परंतु एक वेळ असा प्रसंग आला होता की मला इंटरव्ह्यू द्यायचे होते. रिकवर पहिल्यांदा जाणार होतो, सिलेक्शन झालं होतं, परंतु मला सांगितलं होतं की इंटरव्ह्यू होणार. मला अनेकांनी सल्ला दिला होता की जर विचारलं तर अमुक अमुक रिकवर तू काम केलं आहे, इथे काम केलं, तिथं काम केलं सांगायचं. खूप त्रासामध्ये होतो, कामाची खूप गरज होती, अनेक अडचणींना सामोरे जात होतो. तरी मी एक विचार केला, काम मिळो किंवा नाही मिळो मी खरं बोलणार, जे काही असेल ते बोलणार. मी इंटरव्ह्यूला गेलो आणि मला अधिकारी विचारलं आधी कुठल्या रिकवर काम केलं. मी त्यांना सांगितलं मी रिकवर काम नाही केलं, मी अबुधाबीला होतो, ते रिफायनरीमध्ये कामाला होतो. अधिकारी माझ्याकडे बघून हसतात. त्याने एकही प्रश्न मला विचारला नाही. तो एवढंच म्हणाला, जा इंटरनेटवर आणि तुझं जे काम आहे ते फक्त भर, 2-3 तास तिथे घालव आणि तुला मी काय रिजेक्ट करत नाही, तू तुझं काम कर. मी घरी आलो आणि ते काही बघितलं नाही. मी फक्त माझ्या कामावर रुजू झालो. गेली 11-12 वर्षे मी रिकवर काम करत आहे. माझी दुसरी साक्ष आहे डिसेंबर 2018. मला जुलाब चालू झाले होते. माझी बायको नर्स आहे. मी साधारणतः जी हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये औषधाला जात नाही, ती स्वतः मला इंजेक्शन वगैरे देते. तिला मी सांगितलं मला जुलाब होत आहे,
तिने औषध दिलं, इंजेक्शन मारलं, थोडा वेळ फरक पडायचा, परंतु त्याच्यानंतर आहे तीच परिस्थिती. 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी ती मला म्हणाली तर आपण दवाखान्यात जाऊया, सलाईन लावूया. मी सलाईन लावून आलो, थोडं बरं वाटलं, परत पुन्हा तेच. 4था दिवस आला, पुन्हा तेच. मला चालता पडेल अशी परिस्थिती माझ्या शरीराची झाली. मी मनामध्ये विचार केला, हे काही डॉक्टरांचं काम नाही आहे, हे फक्त देवच करू शकतो, हा आजार फक्त देवच बरा करू शकतो. मी फादरांना फोन केला, फादर अशी अशी परिस्थिती आहे, गेले 4 दिवस बिलकुल होत आहेत मला. फादरांनी मला 40 वेळा देव जबाब ही प्रार्थना बोलायला सांगितली. मी ती प्रार्थना बोललो आणि त्याच्यानंतर त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी फक्त एक जबाब झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा हा त्रास मला कधीही झाला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. माझी तिसरी साक्ष आहे, गेल्या फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 25 पर्यंत मला काम नव्हतं. जवळजवळ 11 महिने मी घरी होतो. आता गेले 7-8-9 महिने मी व्यवस्थित कामाला जात आहे, म्हणून मी देवाचे आभार मानतो. वेळोवेळी फादरांचं मार्गदर्शन मला मिळाल्याबद्दल आणि देवाची कृपा मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. अमलाश्रमसाठी मी सतत मध्यस्थी प्रार्थना करत असतो. ती मला कृपा दिल्याबद्दल देवाचे मी आभार मानतो. धन्यवाद. तुमच्यामध्ये काही लोकांच्या जीवनातील प्रॉब्लेम्स खूप कॉम्प्लिकेटेड होतात. भयंकर गुंतागुंत, किती काय केलं तरी सोडवता येत नाही. हालेलुया. आता या पिलग्रिमेजच्या द्वारे परमेश्वर त्यातील एक सॉर्ट आउट करायला आपण गाठी जे पडलेलं आहे ना, ते गाठी काढून काढून शांततेत बसून एक सोडवलंच सुटणार. नाहीतर आपण गडबडी तिकडे ओढलं ते आहे ते खूप त्रासातून जाणार. तुमच्यामध्ये कोणाला तरी वारंवार जुलाब ओढलाय, पोट कायम खराब होत आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला येशू एक आशीर्वाद देतो. हालेलुया. हालेलुया. आपण दोन्ही हात वर करत माझ्या मागे या प्रार्थना बोला. संत थोमा, भारताचा प्रेषिता, संत थोमा, येशूचा लाडका प्रेषिता, संत थोमा, येशूचा लाडसी प्रेषिता, तुमच्या जीवनामध्ये येशूच्या मागे जाण्यास सुचलून येशूच्या मागे जाण्यास आम्हाला ज्ञान दे. येशूच्या पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये पाठवून दे. आम्हाला मार्गदर्शन दे. पवित्रात्मा देवा, दयेचा वर्षाव कर. सर्वसमर्थ परमेश्वर प्रभू, तुझी आराधना करतो. आवे मरिया, शरण येतो. आवे मरिया, शरण येतो. आवे मरिया. हालेलुया. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना स्वर्गाचे दान देवो. दंडमुक्तीचा पवित्र कृपा तुम्हा सर्वांना देवो. आत्ता नित्य आमेन. ताईंच्या कुटुंबाला कधी कधी जरा त्रास होत आहे. आपण ताईंच्यासाठी प्रार्थना करू. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व समर्थ परमेश्वर